नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि श्री अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ अंबाजोगाई आयोजित 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या पुरुष एकेरी आणि राज्यस्तरीय अंडर 15 मुले एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरणासाठी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉक्टर नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष अनंत लोमटे, डिगोळ आंब्याचे सरपंच बाळासाहेब सोनोने, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश शिंबोले, प्रगतशील शेतकरी दिनेश लोमटे, सामाजिक कार्यकर्ता अमन लोहिया, महेश लोमटे, प्रवीण देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना प्राध्यापक डॉक्टर प्रवीण दिग्रसकर यांनी स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली आहे. 2021 पासून आपण अंबाजोगाईचा बॅडमिंटन स्पर्धेसाठीचा मानाचा फेटा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आज मला अतिशय आनंद होतोय की सातत्यानं चालणारी ही स्पर्धा यामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही. अगदी महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून म्हणजे नागपूरपासून ठाण्यापर्यंत, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, चंद्रपूर असेल, अकोला असेल, अनेक शहरातून खेळाडू अंबाजोगाई सारख्या आपल्या या तालुक्याच्या ठिकाणी येतात. आणि ह्या सगळ्या खेळाडूंचं एक कौतुक आहे की गेले 5 वर्ष आम्ही यांना पाहतोय. अतिशय सुंदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अटीतटीचे सामने या ठिकाणी पाहावयास मिळाले. तसेच प्रवीण देशमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे डॉक्टर नरेंद्र काळे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मला खरंच ह्या तुमच्या सगळ्या आयोजकांचं मनापासून कौतुक वाटतं. कारण गेली अनेक वर्षापासून जवळपास 5वी-7वी इव्हेंट असावी की तुम्ही एवढ्या, खरं तर तुम्ही चालू केलं होतं हे हौशी बॅडमिंटन म्हणून सकाळी खेळायला, एक व्यायाम म्हणून, परंतु एखाद्या व्यावसायिक बॅडमिंटन स्पर्धेसारखी तुम्ही ही स्पर्धा आयोजित करता. आणि त्याच्यामुळं अंबाजोगाईमधले नवीन जे तरुण आहेत, मुलं आहेत शाळेतले, यांच्यामध्ये देखील ह्या बॅडमिंटन संदर्भात एक जागरूकता झाली. शहरामध्ये लोक या बॅडमिंटन हॉलमध्ये येतात आणि खेळतात, याचा मला मनापासून आनंद होतो. त्यामुळं आम्ही लहान असताना अशा प्रकारे शहरामध्ये व्हॉलीबॉलचं वातावरण होतं, परंतु आता इथला कोर्ट असेल, योगेश्वरी कॉलेजचा कोर्ट असेल, अनेक मुलं खेळण्यासाठी या ठिकाणी येतात. बॅडमिंटन स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम या सर्व ग्रुपने केले असल्याचे सांगत आम्ही आनंदी असल्याचे पालकही यावेळी बोलताना सांगतायत. जेव्हा ही स्पर्धा अनाऊन्स झाली आणि अंबाजोगाईमध्ये जेव्हा यायचं होतं तेव्हा एक मनात धाकधूक होती, कसं असेल, काय असेल, मराठवाड्यात जायचं आहे. परंतु इथे आल्यानंतर, म्हणजे मी फक्त माझं मत सांगत नाही आहे, इथे येऊन गेलेल्या प्रत्येक पालकाचं हेच मत असणार हे मी आत्मविश्वासाने सांगतो की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या पूर्ण टीमने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. कोणतेही काम हाती घेताना एक 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट असते विजन. तर नुसतं विजन असून उपयोग नाही. विजनच्या नंतर दुसरा भाग असतो तो म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती. तिसरा भाग आहे एक्झिक्युशन. आता इथे जे मी पाहिलं आहे आणि जो काही माझा थोडाफार देशातला आणि परदेशातला अनुभव आहे, मला असं वाटतं या टीमने, प्रवीण देशमुख सर आणि त्यांची जी काही सर्व मेंबर्स, जे थोर आहेत, थोरले आहेत, जे छोटे आहेत, त्या सर्वांनी एक पायंडा रचला आहे. अंडर 15 बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील प्रमाणे: चौथे पारितोषिक रायगड येथील शिवम चौरे याला 5,000 रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय पारितोषिक 7,500 रुपये परभणी येथील यश मोरे याला
द्वितीय क्रमांक 11,000 रुपये रोख व स्मृतिचिन्ह ठाणे येथील किट्टे पटेल याला तर प्रथम पारितोषिक 15,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह देऊन नाशिक येथील विश्वजित थविल याला देण्यात आले। यावेळी काही खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्तही केले। क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ यांचं मनापासून धन्यवाद। त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण स्पर्धा भरवल्या आणि तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे जे वातावरण आम्हाला मिळतं हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। त्यामुळे प्रामाणिकपणे आम्ही खेळतो नॅशनल टुर्नामेंट, या सर्व संकल्प, वसीम हे सर्व नॅशनल प्लेयर्स आहेत, आम्ही सर्व ठिकाणी खेळतो, पण आम्हाला असा अनुभव कधी येत नाही। फारच म्हणजे इतका लोकांचा प्रतिसाद असतो, असं वाटतं रॅकेट दिली तर ते पण खेळतील आमच्यासोबत, असं इतके इच्छुक लोक आहेत सर्व इथं। आणि मी त्यांना रिक्वेस्ट करेल की दरवर्षी तुम्ही अशा स्पर्धा भरवा आणि जवाबदारी आमची पण है कि आम्ही रेगुलर येऊन खेलना है स्पर्धा। थैंक यू बोलना चाहता हूँ क्योंकि इतने सारे सीनियर प्लेयर जैसे वसीम भैया हो गया, संकल्प भैया हो गया, ऋषिकेश भैया हो गया, उनके साथ मुझे खेलने का मौका मिला, तो ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी, तो थैंक यू। पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत चौथे पारितोषिक 11,000 रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह नाशिक येथील ऋषिकेश होले याला देण्यात आले। तृतीय पारितोषिक 15,000 रुपये स्मृतिचिन्ह छत्रपती संभाजीनगर येथील दिग्विजय सिंह राजपूत यांना, तर द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह नागपूर येथील संकल्प चंद्र गुराला यांना, तर प्रथम क्रमांक 31,000 रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह पुणे येथील वसीम शेख यांना देण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या। व्यायाम मंडळ आणि अंबाजोगाई असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे स्पर्धक आणि संघ या ठिकाणी आले होते। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं राज्यस्तरीय खेळाडूंनी आपला खेळ या ठिकाणी दाखवला। संयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं असंच या ठिकाणी खेळाडू आणि त्यांच्या कोचनी सांगितलं। त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा। या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रवीण दिग्रसकर यांनी केले। यावेळी सर्व परीक्षकांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य केले। यावेळी बॅडमिंटन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।